अजित पवारांचा अपघात झाला त्या व्हीएसआर विमान कंपनीमध्ये भाजप नेत्याची गुंतवणूक असल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। आणि त्यावरून कसं राजकारण तापलंय आणि रोहित पवारांनीही सरकारला कसं घेरलंय पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून। दादांच्या मृत्यूवर रोहित पवारांना संशय कायम। व्हीएसआर कंपनीत भाजप नेत्याची गुंतवणूक। संजय राऊतांच्या आरोपानं खळबळ। मला असं वाटतं की हा अपघात नाही, हा 100% त्याच्यामध्ये घात असू शकतो। अजित पवारांच्या विमान अपघाताला 15 दिवस उलटून गेलेत। रोहित पवारांचं अनेक नेते व्हीएसआर कंपनीवर संशय व्यक्त करतायत, मात्र अजूनही व्हीएसआर कंपनीवर कारवाई करण्यात आलेली नाही। हाच धागा पकडून रोहित पवारांनी व्हीएसआर कंपनीवर कारवाई का केली नाही असा सवाल उपस्थित करत सरकारला घेरलंय। निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं जातं, चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं जातं। मग जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर कारवाई का नको? हाच न्याय व्हीएसआर कंपनीलाही लावून आतापर्यंत गुन्हा दाखल करून कंपनीला टाळही लावायला पाहिजे होती, पण तसं होताना का दिसत नाही हे न समजणारं कोडं आहे की कंपनीचा मालक आणि पार्टनर यांचं एवढं वजन आहे का की ज्यामुळे सरकारही त्यांच्यावर कारवाईला घाबरतं। देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, सेलिब्रिटी, सर्वपक्षीय राजकीय नेते या व्हीएसआर कंपनीची सेवा घेत असतील तर त्यांचा आणि पायलटसह अन्य कर्मचाऱ्यांचाही जीव तेवढाच महत्त्वाचा नाही का? त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की तातडीनं या कंपनीवर कारवाई करून तिच्या देशातील सेवेला बंदी घालावी। रोहित पवारांनी विचारलेल्या प्रश्नानंतर आता संजय राऊतांनीही या प्रकरणी मोठा दावा केलाय। व्हीएसआर कंपनीत भाजप नेत्याची गुंतवणूक असल्यानंच कारवाई केली जात नसल्याचं राऊतांनी म्हटलंय। या कंपनीमध्ये कोणाची बेनामी गुंतवणूक आहे एका प्रमुख भाजपशी संबंधित व्यक्तीशी ते शोधलं पाहिजे। हे मी वारंवार सांगितलेलं आहे, हे दिल्लीतल्या माझ्या पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे की या संबंधित विमान कंपनीमध्ये कोण आहे, बेनामी एक व्यक्ती आहे, अदृश्य शक्ती, अदृश्य हात आहे, याचा शोध घेतला जाऊ नये म्हणून याचा तपासच होणार नाही या गोष्टी। खरं तर याआधीच रोहित पवारांनी पायलटवर संशय व्यक्त केलाय, तर पायलट अपघाताच्या आधी कुणाकुणाला भेटला त्याची चौकशीची मागणी केली। माझं एक प्रामाणिक मत आहे की लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टीची एन्क्वायरी 27 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत आणि जे काही प्रमुख पायलट होते ते पूर्वी कोणाला भेटले, महिनाभर, 2 महिने, कुठल्या हॉटेलला भेटले, कुठं कुठं गेले होते, या सगळ्या गोष्टींची सुद्धा माहिती काढणं तितकंच महत्त्वाचं। खरं तर राऊतांनी व्हीएसआर कंपनीत भाजप नेत्याची गुंतवणूक असल्याचा दावा केलाय, मात्र व्हीएसआर कंपनीत गुंतवणूक असलेला भाजपचा नेता कोण आणि त्या नेत्याच्या दबावामुळेच व्हीएसआरची चौकशी होत नाही का हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।